आपला रॅपिडोवाला आलेला आहे म्हणतोय आणि आता आपण खूप सुंदर आहे बिर्ला मंदिर, जबरदस्त. आता 10 वाजलेत. नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मालुसरे तुमच्या ठिकाणी पण एकदा एक नवीन व्हिडिओ. आता मी ठाणा रेल्वे स्टेशनला आहे आणि पनवेलची लोकल पकडली प्लॅटफॉर्म नंबर 10वरून. तर मी कुठं चाललो आहे ते तुम्हाला थांबलेल्यावरनं समजलं असेल. ही माझी सोलो ट्रिप आहे. आता आपली ट्रेन निघालेली आहे ठाण्यावरून. आता 11 वाजत आलेत आणि जुईनगर रेल्वे स्टेशन आलं आहे. आपली बस 11:15ची आहे. हो हो, ब्रिज. आणि त्यांनी सांगितलं आम्ही 11:30 वाजेपर्यंत येऊ, म्हणजे आम्ही लवकर यायचं आणि हे लोक आरामात येणार. मित्रांनो, तर हैदराबादला जायचं माझं असं काय मोठं रिझन नाही, असंच माझं थोडं काम आहे म्हणून मी चाललो आहे. तर बोललो थोडा एक ब्लॉग करूया, सोलो ब्लॉग. आणि बस आता उशीर आहे, अजून बस चेंबूरला पण नाही पोचली, 11 वाजले तरी. मग आता काय, आता इथं टाईमपास करू, मग बस आल्यावर तुम्हाला दाखवतो बस आणि मी कुठल्या बसने चाललो आहे त्याचा रिव्ह्यू पण देऊया. आणि उद्या हैदराबादला गेल्यावर बघूया आपण कुठं कुठं फिरतं. तुम्ही हा व्लॉग एन्जॉय करा. तुम्ही पण हैदराबादला आहात का आणि हैदराबादचे व्ह्यूवर आहात तर मला व्हिडिओला नक्की एक लाईक करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा. इथे बघा सारखे एक ट्रॅव्हल्स येत आहेत. हो हो हो, आपली बस आलेली आहे मित्रांनो. अशा प्रकारची आपली बस ही. आणि ही बघा, ही आहे माझी सिंगल सीटर. आजची रात्र हीच आहे आपली स्लीपिंग कोच. इथं बॉटल ठेवायला दिली. मेन गोष्ट यांनी बिसलेरी दिली मला, इथं ठेवतो. AC आहे, मस्त लाइटिंग लावली. चार्जिंगचं सॉकेट दिलं इथे. अच्छा, USB केबल लावायचे डायरेक्ट. तर मोबाईल ठेवायला दिलं आहे, होल्डर मस्त दिलं आहे. उशी आणि ब्लँकेट दिलं आहे, हे काम मस्त केलं आहे. तरी मी चादर आणली. चला आता काय व्ह्यू दिसला तर थांबू. आता मस्त एकदम कम्फर्टेबल आहे आणि जास्त असं व्हायब्रेशन जाणवत नाही आणि थंडी पण वाजते आणि आतमध्ये. मगाशी एवढा वेळ उभा होतो, आता झोप काढायची. वाव, AC फ्लो बघा ना कसला भारी. लाईट कुठे, लाईटचं बटन. हां, मस्त. ब्लँकेट पण चांगलं आहे रे. हां, आणि बस बघायला गेलं ना एकदम हायजीन आहे, मस्त आहे. तर चला, लाईट ऑफ झाली की आपण झोपून जाऊया. आणि कुठे हॉल्ट आला तर मी सांगतो तुम्हाला याचा हॉल्ट कुठं आहे. पण पहिल्यांदा मी AC बसने चाललो आहे, तर पाण्याची बॉटल दिली मला त्यांनी एंट्रीला. हे मस्त आहे. आणि बसचं नाव बघितलं ना, ट्रॅव्हल्स, प्रतीक ट्रॅव्हल्स. बघा मित्रांनो, ही आहे आपली बस, आर नॅशनल. वाव. आणि त्यांनी आता थांबवलं इथे फूड कोर्टला. अजून पण आहेत 2 बस थांबल्या तिथे आणि त्या साईडला अजून 2 बस आहेत. तर आता आपण लोणावळ्याला आलो आहे. लोणावळ्याला त्यांनी हॉल्ट घेतलं आहे. तर याच्यानंतर नॉनस्टॉप जाणार आहे आणि डायरेक्ट सकाळी थांबणार आहे गाडी. मस्त झोप लागलेली, आता परत जाऊन पुन्हा झोपेल. चला आता झोपतो मस्त. आणि बाहेर दाखवण्यासारखं काही आहेच नाही, कारण की बाहेर नुसता रस्ता दिसतोय. अजून पुढे थांबला तर तुम्हाला मी दाखवतो. चला आता भेटूया डायरेक्ट सकाळी. गुड मॉर्निंग हैदराबाद. आपल्याला रस्त्याला बघा, आपण डोंगरातून चाललोय. वाव, हे बघा इथं पवनचक्की. हैदराबाद 263 किलोमीटर. मित्रांनो, आता नाश्त्यासाठी गाडी थांबणार आहे. मस्त झोप झाली.
महिन्यात ना एकदा तरी गावाला म्हणजे गाव साईडलाच जावा, म्हणजे तुम्हाला पण खूप भारी वाटेल, माइंड एकदम रिलॅक्स होईल. आता नाश्त्यासाठी थांबवलेलं आहे धाब्यावर. आईला सारखं धाब्यावरच थांबवतात वाटतं. कुठला धाबा आहे? नसीब धाबा. मस्त इकडे जरा साईडला गार्डन वगैरे आहे. मस्त आता फ्रेश झालेलं आहे, ब्रश केला मस्त. आणि मित्रांनो, मी आता बाहेर एवढं काही खात नाही, मी घरून जे आणलं तेच खाणार आहे. आणि आता रात्रीपासून AC मध्ये होतो, आता जरा ऊन लागतं तर जरा मस्त वाटतं आहे. आणि आपला हा हैदराबादवाला हायवे, मुंबई टू हैदराबाद, नसीब धाबा. तर मित्रांनो, तुम्ही पण बसने येऊ शकता. बसने पण एक चांगला ऑप्शन आहे इथं येण्यासाठी. मस्त मजा तर येते, पण जरा मित्र असतं तर अजून मजा आली असती. आता मी बाहेर काही खाल्लं नाही, आता मी काढणार आहे माझ्या बॅगेत ना खजाना. ओ हो हो हो, बघा लेमन बेल आणली आहे आणि माझे फेवरेट हे केक्स आणलेत हनी बेलचे, तर हेच खाणार आहे. अजून पण वेफर वगैरे आणले, तर आता आपण हेच खाऊया. जास्त हेवी जास्त हेवी ब्रेकफास्ट नाही करायचा सोलो असताना तरी, कारण की आपल्याला माहिती नसते तिकडचं जेवण आपल्याला सूट होईल की नाही. तुमचा पण हा केक फेवरेट आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. वाव, आता आपण खाणार ही लेमन भेल. खूप आवडते. त्याला जो मसाला लागतो नंतर भारी लागतो. इकडे मसाला, लेमन आणि मसाला मिक्स आहे. तुम्ही पण एकटं जात असाल नंतर फॅमिलीसोबत जात असाल म्हणून तर लाईटच खावा, कारण उज्जैनचा आमचा एक एक्सपिरियन्स आहे. आम्ही असं हेवी खाल्लेलं, चायनीज खाल्लेलं, त्याच्यामध्ये ते पनीर. दुसऱ्या दिवशी माझ्या एका मित्राची हालत खराब झालेली, उलट्या, बापरे. म्हणून तेव्हापासून ठरवलं बाहेर गेलं की आधी लाईट खायचं. हैदराबाद सिटी. आता इथं यायला एवढा टाईम लागतो मला आत्ता समजलं. 3 वाजत आलेत, आता 3 वाजता पोहोचेल मी. आपण रात्री 11ला निघालेलो, तर आता आपण रात्री तिथून 11:30ला निघालो आणि आता इथे 3ला बसलो, म्हणजे 12, 13, 14, 15, 16 तास बसने इथे यायला लागतात. बापरे, अजून पण बसमध्ये आता पोहोचेल थोड्या वेळ. कर्तव्य द्वार. मिक्स फ्रूट 40 रुपये. आल्या आल्या आपण आधी फ्रूट्स खाणार आहोत. आल्या आल्या फ्रेश फ्रूट. मस्त. यज्ञेश विराट फूड कोर्ट. चला इथं खाऊया काहीतरी. आणि मी एक प्लेट इडलीच घेतली, बघूया यांची. अरे बापरे, किती सॉफ्ट आहे. चला बापरे, किती भारी लागते यांची इडली. एवढी सॉफ्ट इडली मी पहिल्यांदाच खातो असं वाटतं. खूप सॉफ्ट आहे, जबरदस्त. या इडलीला माझ्याकडनं रेटिंग आहे 5 पैकी 5. खूप मस्त आहे.
तर या सर्कलचं नाव आहे सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा. वा मित्रांनो, आता आपण आलेलो आहे हैदराबादमधील फेमस बिर्ला मंदिराजवळ. मस्त की मॅप लावत आलो आहे शॉर्टकटनी आणि चढायचं इथे यार. थोडंसं रिनोव्हेशन होतं वाटतं. खूप सुंदर आहे बिर्ला मंदिर. तुम्ही पण हैदराबादला कधी आलात ना तर या मंदिराला एकदा नक्की भेट द्या. मस्त की फ्रेश पण झालं इथं आणि मस्त दर्शन घेऊन पण आलेलं आहे मस्त. आणि ह्याच्या मागून जो व्ह्यू दिसतो काहीतरी आहे तिथं कार्यालय का आणि हुसेन सागरचा मोठा लेक आहे तो पण खूप मस्त दिसतो आहे. तिथे गव्हर्मेंटचं एक ऑफिस आहे आणि बाजूलाच हुसेन सागरचा लेक आहे. खूप भारी व्ह्यू होता वरून. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा इथं एकदा नक्की आहे. अजून रिडेव्हलप होतं आहे मंदिर, खूप मस्त आहे. तर चला आता आपण चाललो आहे पुढे आणि मी फक्त वन डेसाठी आलेलो आहे. वाव, दगडावरती आहे मस्त. आणि ते हुसेन सागरच्या लेकमध्ये ना गौतम बुद्धाची मोठी मूर्ती आहे. ही सुद्धा वरून दिसत होती. आणि गव्हर्मेंटच्या ऑफिसच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात मोठा स्टॅच्यू आहे इथे. तो पण खूप भारी होता. वरती मोबाईल न्यायला अलाउड नाही आणि इथं फ्रीमध्ये ठेवून घेतात मोबाईल आणि आपल्याला एक टोकन देतात. मंदिराचं टायमिंग बघा 7 ते 12 आणि दुपारी 2 ते 9 रात्री. तर खूप छान दर्शन झालं मित्रांनो श्री व्यंकटेश्वर देवाचं. मस्त वाटलं आणि मूर्तीला बघून मन एकदम प्रसन्न झालेलं आहे. असं वाटतं सेम मी तिरुपतीला झालेलो, सेम टू सेम. चला आता चाललो आहे पुढे. कुठे चालले तर तुम्ही व्लॉगमध्ये बघतच राहा. मित्रांनो आता रॅपिडो बुक केलं आहे, आपल्याला जायचं थोडं आणि रॅपिडो बुक करून मी टाकलं आहे चारमिनार. तर चला. आणि आपल्या इथं रॅपिडोवरती खूप फाईन लागते. इकडे रॅपिडोवरती फाईन वगैरे आहे की नाही माहिती नाही. तर माझा मित्र बोलला की तिथं रॅपिडोच बुक कर. तर आता काय वाट बघू 1-2 मिनटं. 1-2 मिनटावरच आहे. जल्दी आ गए रे. तर आपला रॅपिडोवाला आलेला आहे म्हणतोय आणि आता आपण चाललो आहे चारमिनारला. हे बघा ही असेंब्ली आहे. ट्रॅफिक झालेला आहे खूप मजबूत ट्रॅफिक आहे इथे. फायनली आपण पोचलेलो आहे मित्रांनो हैदराबादच्या चारमिनारला. आणि इकडे आजूबाजूला पूर्ण मार्केट आहे. पूर्ण इथून लास्टपर्यंत मार्केट आहे. बापरे ना हालत आहे. तर चला आता आपण फिरणार आहोत चारमिनारच्या आजूबाजूला काय काय फक्त तेच फिरणार आहे. मग तिथून आपण जाणार आहे काहीतरी खायला. इथं चॉकलेट असं रस्त्यावरच विकतात भाई. त्या ठिकाणी एक सुंदर शिवमंदिर आहे. इथं चारमिनार आणि इथं शिवमंदिर. हो हो सुंदर. वाव किती सुंदर आहे यार चारमिनार. तुम्ही पण आला तर एकदा इथं नक्कीच या फिरण्यासाठी तरी या. आपण उसाचा रस पितोय. हा हा. तर चला आता इथून निघतोय मी. तर बघा आता आपण कुठे जातोय पुढे. काहीतरी खाऊया मस्तपैकी. काहीतरी भूक लागली आता.
इथं कसला तरी एक्झिबिशनचा मार्केट लागलाय पूर्ण रस्त्याला. कॉफी घेतली आहे मस्त आता गरमागरम. हैदराबाद स्टेशनच्या बाहेर आलो तर जरा एक कॉफी पिऊया म्हणजे एनर्जी भेटेल. हा 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 हा, इकडची कॉफी ना एकदम स्पेशल आहे. हो हो हो, हैदराबाद रेल्वे स्टेशन. वा, थोड्याच वेळात आपण इथून निघणार आहोत. चला, रात्री आता काय खातो ते बघा आणि मग जाऊया. स्पायसी फॅमिली रेस्टॉरंट इथंच आपण जेवणार आहे आणि मग नॉनस्टॉप जाणार आहे घरी. तर चला. वाव, खूप सुंदर असं ॲम्बियन्स आहे. इथं मॅच लावली आहे इंडियाची आणि हे छोटे छोटे फॅमिली डायनिंग केले त्यांनी त्याच्या आतमध्ये 5-6 लोकांचे. मला मित्रांनो ॲम्ब्युलन्स येते मागून. तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की एक लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. तर असंच आपण आता भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.